नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं महानोकरी एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चालू घडामोडी 2025चे IMP प्रश्न उत्तरे बघणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला सरळ सवयीमध्ये येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवरती जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा आपला पहिला प्रश्न असा आहे, शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर कोठे उभारण्यात आले आहे? ऑप्शन ए आहे पुणे, ऑप्शन बी आहे भिवंडी, ऑप्शन सी आहे रायगड आणि ऑप्शन डी आहे सातारा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भिवंडी. भिवंडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातले पहिले मंदिर उभारण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, नुकतेच भारतातील नवीन 58वे व्याघ्र प्रकल्प कोणते बनले आहे? ऑप्शन ए आहे राणीपूर व्याघ्र प्रकल्प, ऑप्शन बी आहे माधव व्याघ्र प्रकल्प, ऑप्शन सी आहे रतपानी व्याघ्र प्रकल्प आणि ऑप्शन डी आहे जिम कॉर्बेट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी माधव व्याघ्र प्रकल्प. माधव व्याघ्र प्रकल्प हे नुकतेच भारतातील 58वे व्याघ्र प्रकल्प बनले आहे. प्रश्न क्रमांक 3, समान नागरी कायदा UCC लागू करणारा भारतातील दुसरा राज्य कोणता बनला आहे? ऑप्शन ए आहे केरळ, ऑप्शन बी आहे महाराष्ट्र, ऑप्शन सी आहे गुजरात आणि ऑप्शन डी आहे पश्चिम बंगाल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गुजरात. तर गुजरात हे समान नागरी कायदा लागू करणारे भारतातील दुसरे राज्य बनले आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कोणत्या राज्यात नवीन पंबन ब्रिजचे उद्घाटन करणार आहेत? ऑप्शन ए आहे कर्नाटक, ऑप्शन बी आहे तामिळनाडू, ऑप्शन सी आहे आंध्र प्रदेश आणि ऑप्शन डी आहे केरळ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तामिळनाडू. तामिळनाडू राज्यात PM नरेंद्र मोदी हे नवीन पंबन ब्रिजचे उद्घाटन करणार आहेत, जी भारतातील पहिली व्हर्टिकल ब्रिज आहे आणि त्याची लांबी 2.5 किलोमीटर एवढी आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, नुकतेच अमेरिकेने कोणत्या भाषेला अधिकारिक भाषा म्हणून घोषित केले? ऑप्शन ए आहे फ्रेंच, ऑप्शन बी आहे हिब्रू, ऑप्शन सी आहे इंग्रजी आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इंग्रजी. नुकतेच अमेरिकेने इंग्लिशला देशाची ऑफिशियल लँग्वेज म्हणून घोषित केले आहे. आतापर्यंत अमेरिकेची कोणतीही ऑफिशियल लँग्वेज नव्हती. ही घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, नुकतेच पहिल्या डॉल्फिन जनगणनेनुसार सर्वाधिक डॉल्फिन कोणत्या राज्यात आहेत? ऑप्शन ए आहे दिल्ली, ऑप्शन बी आहे बिहार, ऑप्शन सी आहे उत्तर प्रदेश आणि ऑप्शन डी आहे उत्तराखंड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश. 3 मार्च विश्व वन्यजीव दिवसाच्या निमित्ताने नरेंद्र मोदी यांनी डॉल्फिन रिपोर्ट प्रकाशित केली होती. यानुसार भारतात नद्यांमध्ये आढळणारे डॉल्फिनची संख्या ही 6,327 एवढी होती. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, नुकतेच भारताने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोगमुक्त होण्याचे लक्ष्य ठेवले आहे? ऑप्शन ए आहे 2025, ऑप्शन बी आहे 2027, ऑप्शन सी आहे 2030 आणि ऑप्शन डी आहे 2032. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 2025. भारताने 2025 या सालापर्यंत क्षयरोग मुक्त होण्याचे लक्ष्य ठरवले आहे. प्रश्न क्रमांक 8, भारत रस्त्याच्या नेटवर्कमध्ये जगात कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन ए आहे पहिला, ऑप्शन बी आहे दुसरा, ऑप्शन सी आहे तिसरा आणि ऑप्शन डी आहे चौथा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दुसरा. नुकतेच रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने अहवाल प्रस्थापित केला आहे. त्यानुसार भारत रस्त्याच्या जाळ्यात जगात दुसरा क्रमांक येतो. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे, दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे, तिसऱ्या क्रमांकावर चीन आहे आणि चौथ्या क्रमांकावर ब्राझील आहे. प्रश्न क्रमांक 9, नुकतेच कोणत्या देशात 7.7 रिक्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप आला होता? ऑप्शन ए आहे म्यानमार, ऑप्शन बी आहे थायलंड, ऑप्शन सी आहे जापान, ऑप्शन डी आहे ए आणि बी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ए आणि बी. नुकतेच म्यानमार आणि थायलंड या देशात शक्तिशाली भूकंप आल्यामुळे प्रचंड जीवितहानी झाली होती. भूकंपाची तीव्रता 7.7 रिक्टर स्केल एवढी होती. यात 144 लोकांचा मृत्यू झाला होता. प्रश्न क्रमांक 10, भारतात पहिले सहकारी विद्यापीठ कोणत्या राज्यात सुरू केले जाणार आहे? ऑप्शन ए आहे ओडिशा, ऑप्शन बी आहे महाराष्ट्र, ऑप्शन सी आहे गुजरात आणि ऑप्शन डी आहे कर्नाटक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गुजरात. नुकतेच सहकार व गृहमंत्री अमित शहा यांनी याविषयीचा विधेयक लोकसभेत मांडला होता. भारतातील पहिले सहकारी विद्यापीठ हे सुरू केले जाणार असे त्यांनी सांगितले होते. विद्यापीठाला नाव हे त्रिभुवन भाई पटेल असे नाव मिळणार आहे आणि त्रिभुवन भाई पटेल हे अमूलचे संस्थापक आहेत. प्रश्न क्रमांक 11, भारतातील पहिला अंडर वॉटर संग्रहालय आणि कृत्रिम रीफ कोणत्या राज्यात बनविले जाणार आहे?
ऑप्शन ए आहे गोवा, ऑप्शन बी आहे महाराष्ट्र, ऑप्शन सी आहे ओडिसा आणि ऑप्शन डी आहे गुजरात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन बी महाराष्ट्र. INS गुलदारला महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवासी रॉक्स जवळ समुद्रात बुडवून अंडर वॉटर संग्रहालय बनवले जाणार आहे. हा भारतातील पहिला अंडर वॉटर संग्रहालय असणार आहे. याचा उद्देश समृद्धी पर्यटनाला चालना देणे असणार आहे. प्रश्न क्रमांक 12. IOCची पहिली महिला अध्यक्ष कोण बनल्या आहेत? ऑप्शन ए आहे क्रिस्टी कॉवेंट्री, ऑप्शन बी आहे प्रिन्स फिसल, ऑप्शन सी आहे लिप बुटेन, ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए क्रिस्टी कोवेंट्री. प्रश्न क्रमांक 13. नुकतेच भारत सरकारने खासदारांच्या पगारात किती टक्क्यांनी वाढ केली आहे? ऑप्शन ए आहे 22%, ऑप्शन बी आहे 23%, ऑप्शन सी आहे 24%, ऑप्शन डी आहे 25%. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन सी 24%. आधी खासदारांना 1,00,000 रुपये महिना वेतन मिळणार होतं. आता या निर्णयानंतर, या वाढीनंतर त्यांना 1,24,000 रुपये मिळतील. दैनिक भत्ता 2,000 वरून 2,500 मिळणार आणि पेन्शन 25,000 वरून 31,000 रुपये महिना मिळणार. प्रश्न क्रमांक 14. भारतातील पहिली नाईट सफारी कोठे सुरू केली जाणार आहे? ऑप्शन ए आहे लखनौ, ऑप्शन बी आहे पणजी, ऑप्शन सी आहे मुंबई आणि ऑप्शन डी आहे पुणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लखनौ. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ शहरात देशातील पहिली नाईट सफारी सुरू केली जाणार आहे, ज्यामध्ये कुकरेल वनक्षेत्र व ॲडव्हेंचर पार्क उभारलं जाणार आहे. प्रश्न क्रमांक 15. नुकतेच आशिया खंडातील सर्वश्रेष्ठ हवाई अड्डा कोणता बनला आहे? ऑप्शन ए आहे मुंबई एअरपोर्ट, ऑप्शन बी आहे दिल्ली एअरपोर्ट, ऑप्शन सी आहे बँगलोर एअरपोर्ट आणि ऑप्शन डी आहे पुणे एअरपोर्ट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दिल्ली एअरपोर्ट. दिल्ली एअरपोर्ट हे सलग 7व्यांदा प्रथम क्रमांकावर आहे. तसेच एअर सर्व्हिस क्वालिटी पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 16. नुकतेच कोणत्या राज्याने रुपयाचे चिन्ह हटवून नवीन राज्यभाषा चिन्ह स्वीकारले आहे? ऑप्शन ए आहे केरळ, ऑप्शन बी आहे कर्नाटक, ऑप्शन सी आहे तामिळनाडू आणि ऑप्शन डी आहे तेलंगणा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तामिळनाडू. नुकतेच तामिळनाडू सरकारने राज्याच्या बजेटमध्ये रुपयाचे चिन्ह बदलवून राज्यभाषा चिन्ह वापरायला सुरुवात केली आहे. राज्यभाषेचे संरक्षण व जतन करण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे असं सांगितलं आहे. प्रश्न क्रमांक 17. नुकतेच 2025च्या जनगणनेनुसार पश्चिम बंगाल राज्यातील एकशिंगी गेंड्यांची संख्या किती झाली आहे? ऑप्शन ए आहे 291, ऑप्शन बी आहे 325, ऑप्शन सी आहे 392 आणि ऑप्शन डी आहे 523. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 392. एकूण संख्या ही 392 इतकी झाली आहे. प्रश्न क्रमांक 18. वरिष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारा भारतातील पहिला राज्य कोणता बनला आहे? ऑप्शन ए आहे केरळ, ऑप्शन बी आहे महाराष्ट्र, ऑप्शन सी आहे तामिळनाडू आणि ऑप्शन डी आहे पश्चिम बंगाल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए केरळ. केरळ हे भारतातील वरिष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारं पहिलं राज्य बनलं आहे. प्रश्न क्रमांक 19. नुकतेच जगातील सर्वात मोठे वन्यजीव संरक्षण व पुनर्वसन केंद्र वनताराचे उद्घाटन कोठे करण्यात आले? ऑप्शन ए आहे दिल्ली, ऑप्शन बी आहे गुजरात, ऑप्शन सी आहे उत्तर प्रदेश आणि ऑप्शन डी आहे उत्तराखंड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात. गुजरात येथे वनताराचे उद्घाटन करण्यात आले होते. आजचा आपला शेवटला प्रश्न असा आहे, नुकतेच कोणत्या देशाने NBDमध्ये सामील होण्याची घोषणा केली आहे? ऑप्शन ए आहे अमेरिका, ऑप्शन बी आहे कॅनडा, ऑप्शन सी आहे इंडोनेशिया आणि ऑप्शन डी आहे फ्रान्स. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इंडोनेशिया. इंडोनेशिया या देशाने नुकतेच NBDमध्ये सामील होण्याची घोषणा केली आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.